पुरोगामी टीव्ही न्यूज, महाराष्ट्राचं आपल्या हक्काचं। वर्धा विधानसभेसाठी आपला परिचय। मी प्रवीण पेठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सैनिक सेलचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि शेखर भाऊ शेंडे साहेब हे आमचे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे आणि जे काही रिपब्लिकन पार्टी ऑफ गवई आणि ज्या काही परिवर्तनाची संघटना त्याचे उमेदवार आहे। शेखर भाऊ शेंडेंना किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वोट देणं म्हणजे राष्ट्रभक्ती आहे आणि बीजेपीला वोट देणं म्हणजे गद्दारांना वोट देणं आहे। कारण महाराष्ट्राची ओळख ही भारतामध्ये आणि जगामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे होती। नंतर ती ओळख शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे होती। पण मी एक माजी सैनिक आहे, आम्ही कुठे पण भारतामध्ये गेलो तर आम्हाला हा इतिहास सांगितला जायचा। पण आता वर्तमान काळामध्ये महाराष्ट्राची ओळख ही गद्दारांचं राज्य, अजित पवारचा जो पक्ष फोडला यांनी गद्दारी केली, एकनाथ शिंदे साहेबांनी जी गद्दारी केली ते म्हणून आजकाल गद्दारीचं राज्य म्हणवलं जाते। जे महाराष्ट्र स्वाभिमानी राष्ट्र आहे, ज्यांनी ह्या देशाला काही दिलेलं आहे, प्रत्येक राज्यामधून महाराष्ट्रातून काही घेतलं जाते, पण त्या पुरोगामी महाराष्ट्राला चा ठेवा जर आपल्याला वापस आणायचा असेल, महाराष्ट्राची प्रतिमा जर चांगली करायची असेल तर शेखर भाऊ शेंडे शिवाय पर्याय नाही आहे। म्हणून मी वर्धा विधानसभेतील सर्व नागरिकांना विनंती करेल, जर तुम्हाला भारताचं संविधान वाचवायचं असेल, भारताची लोकशाही वाचवायची असेल, महाराष्ट्राचा स्वाभिमान जो कधी गुलाम नाही झाला, महाराष्ट्राने हे दिल्लीवर राज्य केलं होतं अटकेपर्यंत, पण ह्या मिंध्यांनी, ह्या गद्दारांनी गुलामी चालू केलेली आहे दिल्लीच्या तख्ताची, गुजरातची, ती गुलामी जर आपल्याला मोडून काढायची असेल तर शेखर भाऊ शेंडेला निवडून देणं, महाविकास आघाडीला निवडून देणं अति आवश्यक आहे। असे खूप सारे उदाहरण आहे। उद्योगधंदे जो महानमध्ये टाटा एअरबेजचा प्रकल्प येणार होता तो त्यांनी गुजरातला नेला, त्याच्यानंतर असे खूप सारे उद्योगधंदे जे आहेत त्यांनी गुजरातला पडवले। तर हे महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, हे 50 खोकेचं सरकार आहे, यांना घालवणं खूप आवश्यक आहे जर आपल्याला महाराष्ट्राची प्रतिमा देशामध्ये आणि जगामध्ये चांगली बनवायची असेल तर। अंदानी अंबानीचा धारावीच्या मागे लागले आहे ते आता, कारण सोन्यापेक्षा भाव हा धारावीचा जास्त आहे। ज्या एक्झाम होतात MPSCच्या UPSCच्या त्याच्यामध्ये त्यांनी करप्शन चालू केलेला, पेपर फोडतात। मुलगा आमचा ओबीसी समाजाचा रात्रंदिवस अभ्यास करतो, त्याचप्रमाणे यांची ओबीसीचं आरक्षण जे काही आहे अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला नाही आहे। देशाचा प्रधानमंत्री सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरी गणपतीची आरती करायला जातो, हे कधी झालं नव्हतं। यांनी CBI, IT, ED याला रखेल बनवून ठेवलेले आहे। म्हणजे भारताचं संविधान यांनी पूर्ण निस्तानाभूत करण्याच्या मागे म्हणतात आम्ही 370 कलम आणलं। अरे 370 कलम तुम्ही आणलं तर संविधानामध्ये जी प्रक्रिया आहे ती तुम्ही राबवली का? त्याचा काय आहे? विधानसभामध्ये प्रस्ताव आणावा लागते, लोकसभेला प्रस्ताव पारित करावा लागते, नंतर तो कायदा बनतो। यांनी तिचं सरकार राज्यपाल शासन आणलं आणि नंतर 370 पारित केलं। सर्व चुकीचं चालू आहे ह्या देशामध्ये। एक भीतीचं वातावरण देशामध्ये निर्माण झालेलं आहे। भीतीच्या वातावरणावरून बोलतोय, कटेंगे तो बटेंगे, यावर काय बोललाय? कटेंगे तो बटेंगे हा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की यांनी ऑलरेडी हा लोकांना बाटलेला आहे, म्हणजे लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी असं विभाजित केलेलं आहे आणि आता तेच म्हणतात की कटेंगे की बटेंगे। कारण मुळात दंगे धोपे करणारे किंवा दंगे आणि सगळ्या गोष्टी करणारे, लोकांना विभाजित करणारे हेच लोक आहेत। आता त्यांनीच बाटलेलं आहे, तर म्हणजे वेगवेगळ्या लोकांना विभाजित केलं आहे। आता हा प्रश्न शिल्लक नाही आहे, आता लोकांवर आरोप करतायत ते। आता हे महत्त्वाचं राहिलं आहे की त्यांनी धर्माच्या, जातीच्या लोकांना विभाजित केलं आणि लोकांना कापलेलं आहे, काटलेलं आहे। अशा लोकांना जर तुम्ही परत तेच लोक सांगत असतील, त्यांच्यासारखे मुजर लोक नाही आणि त्यांना घालवलं पाहिजे। लाडकी बहीण योजनेबाबत आपले मत? बोललो नक्कीच बोललो। अच्छा ठीक है, बिल्कुल। चला अपन संपुष्टात आणूया। लाड़की बहन के बारे में आप कुछ बोलेंगे तारिक साहब? सर जी, लाड़की बहन योजना अभी ये हमारे महाराष्ट्र के सरकार एकनाथ शिंदे ने जो निकाला वो चुनाव के सामने निकाला है, चॉकलेट है। यानी पूरी तरह से ये आपको भी पता है, सारी जनता को भी पता है कि इन्होंने एक चॉकलेट, लाड़की बहन करके एक चॉकलेट एक सामने रखा है। अब इसमें मुझे ये बताइए, आप ही बताइए कि हमारे महाराष्ट्र की लेडीज़ जो महिला है, लाड़की बहन जिसे भी कहा जा रहा है, वो सही में ये चॉकलेट एक्सेप्ट करेंगी? ये क्योंकि उन्हें भी पता है आजकल की जो लाड़की बहना है वो लिखी पड़ी है,
तो उन्हें भी पता है कि ये सिर्फ आने वाले इलेक्शन पूर्ति है, और इलेक्शन में अब आने वाले समय में अगर महाराष्ट्र में सरकार चेंज होना है, ये मैं आपको दावे के साथ कहता हूँ। हमारी महाविकास आघाड़ी की सरकार, इन्होंने तो चॉकलेट दिया है बीजेपी सरकार ने, लेकिन हमारी महाविकास आघाड़ी की सरकार, राहुल गांधी की सरकार जो महाराष्ट्र में बैठने वाली है अभी आने वाले समय में, वो 3,000 रुपये मंथली लेडीज को महिला को देने वाली है। ये खड़गे जी ने कहा है और ये लागू भी करेंगे आने वाले समय में। मैं इतना ही बोलना चाहूँगा, क्योंकि ये लाड़की बहन योजना ये एक चॉकलेट है, एक इलेक्शन की पूर्ति है। ठीक है।